प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. तर आज सर्वात प्रथम मी तुम्हा सर्वांचे आभार मानत आहे आणि त्या परमेश्वराचे आभार मानत आहे की परमेश्वराने हा सुंदर दिवस व ही वेळ त्याच्या सानिध्यामध्ये घालवण्यासाठी आपल्या सर्वांना दिली. म्हणून प्रभू परमेश्वर आम्ही तुझे आभार मानत आहोत. प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू, योहान शुभवर्तमानामध्ये तू म्हटलंस तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे. प्रभू परमेश्वरा, खरोखर तू आम्हाला निवडलेला आहेस म्हणून आज आम्ही इथे उपस्थित आहोत. प्रभू परमेश्वरा, तुझी गौरव आणि स्तुती करण्यासाठी तू आम्हाला निवडलेला आहेस. प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू, तुझे आभार मानत असतानाच तुझ्याकडे क्षमायाचना मागत आहे. थोडा वेळ स्तब्ध राहूया, शांत राहूया, आपल्या मनाची आपण तयारी करूया. खरोखर परमेश्वर हा महान आहे, दयाळू आहे, क्षमाशील आहे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये कळत नकळत नजरेद्वारे, बोलण्याद्वारे, ऐकण्याद्वारे, कृतीद्वारे आपल्या हातून पाप घडत असतात. तर त्या पापांची दयेने क्षमा मागूया. परमेश्वर महान आहे, तो क्षमाशील आहे, तो आपल्याला नक्कीच क्षमा करणार, कारण परमेश्वर आपल्यावर प्रेम करत आहे. प्रभू येशू, आज आम्ही तुझ्या पुढे नम्र होत आहोत, क्षमेची याचना मागत आहोत. आम्हाला क्षमा कर. तू म्हटलं आहेस की आमची पापं कितीही लाल भडक असली तरी ती बर्फासारखा शुभ्र करणारा तू आमचा प्रभू परमेश्वर आहेस. म्हणून प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला क्षमा दिलेली आहेस. क्षमा मागत असतानाच प्रभू परमेश्वरा, तुझ्याकडे आम्ही तुझा पवित्र आत्मा मागत आहोत. जो पवित्र आत्मा तू शिष्यावर उतरविला होतास, आज तोच पवित्र आत्मा आम्ही मागत आहोत. प्रभू परमेश्वरा, सामर्थ्याने आम्हाला भरून काढ. प्रभू परमेश्वरा, तुझा सत्याचा पवित्र आत्मा तू आम्हाला दे. प्रभू परमेश्वरा, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा, सामर्थ्याचा, प्रकाशाचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने सुद्धा तुम्हा बरोबर राहावे. खरोखर प्रभू परमेश्वरा, आम्हाला तुझा पवित्र आत्मा दे. कम होली स्पिरिट, ये पवित्र आत्मे, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या शक्तीने तू आमच्यामध्ये प्रवेश कर. कम होली स्पिरिट, ये पवित्र आत्मे, ये पवित्र आत्मे, ये पवित्र आत्मे. पवित्र आत्मा तू ये, तू ये. ये पवित्र आत्मा तू ये, तू ये. आमच्या अंतःकरणामध्ये विराज हो, अंतःकरणामध्ये विराज हो. हे पवित्र आत्मा तू ये, तू ये. हे पवित्र आत्मा तू ये, तू ये. तू स्वर्गीय गौरवी सामर्थ्याने, ये तू स्वर्गीय गौरवी सामर्थ्याने कर तू परिपूर्ण आम्हा तुझ्या शक्तीने. कर तू परिपूर्ण आम्हा तुझ्या शक्तीने. ये पवित्र आत्मा तू ये, तू ये. ये पवित्र आत्मा तू ये, तू ये. तू ये, तू ये.
प्रभू परमेश्वरा, तुझा पवित्र आत्मा तू स्वर्गातून आमच्यावर उतरविला आहेस, म्हणून आम्ही तुझे टाळ्या वाजवून तुला धन्यवाद देत आहोत. तुझी गौरव आणि तुझी स्तुती करत आहोत. थँक्यू जीसस. प्रेज टू जीसस. ग्लोरी टू जीसस. होसाना जीसस. हालेलुया जीसस. थँक्यू जीसस. प्रेज टू जीसस. स्तोत्रसंहिता म्हणते, परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रति दिवशी करा. राष्ट्रामध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याचे अद्भुत कृत्य जाहीर करा. कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रामध्ये सर्व देव केवळ मूर्ती आहेत. परमेश्वर तर आकाशाचा निर्माण करता आहे. मान व महिमा त्याच्या समोर आहेत. सामर्थ्य व सौंदर्य त्याच्या पवित्र स्थानी आहेत. अहो मानव कुलांना परमेश्वराचे गौरव करा, त्याला धन्यवाद द्या, त्याला महिमा वर्णा. कारण परमेश्वर महान आहे, सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे. त्याला आपण गौरव देऊया, त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. प्रेज द जीसस. ग्लोरी ग्लोरी जीसस. थँक्यू जीसस. प्रेज द Praise you, Jesus. Praise and worship, Lord. Hallelujah. Hosanna. Glory to God. Thank you. पिता परमेश्वर, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. पिता परमेश्वर, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्व रे, तू तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्व रे, तू तुझी आराधना, तुझी स्तुती. येशू माझा प्रभू, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. येशू माझा प्रभू, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्व रे, तू तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्व रे, तू तुझी आराधना, तुझी स्तुती. पावन आज्ञा आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. पावन आज्ञा आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्व रे, तू तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्व रे, तू तुझी आराधना, तुझी स्तुती. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Father. Praise you, Jesus. And worship you, Lord. Hallelujah. Hosanna. Glorify you, Lord. You alone are holy, holy, and holy, God. Thank you, Lord. You are the mighty, mighty, and wonderful Lord. Thank you, Lord. Praise you, Jesus. Worship you, Lord. Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. थँक्यू जीसस. प्रेज द जीसस. तर त्या परमेश्वराची आपण अधिकाधिक स्तुती देऊया.
प्रभू परमेश्वरा, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा. Hallelujah. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. Praise the Lord. गीत गात त्याच्या पुढे या. Hallelujah. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. Praise the Lord. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. Hallelujah. आम्ही त्याचेच आहोत. Hallelujah. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. Praise the Lord. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. Hallelujah. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा. Praise the Jesus. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे Praise the Lord. आणि त्याची सत्यता पिढ्याने पिढ्या टिकते. Praise the Lord. खरोखर प्रभू परमेश्वरा, तू आमच्यावर खूप असे उपकार केलेले आहेस प्रभू परमेश्वरा. Praise the Lord. आम्हाला प्रत्येक संकटातून आम्हाला वाचवणारा आमचा येशू ख्रिस्त फक्त तू आहेस प्रभू परमेश्वरा. Praise the संपूर्ण पृथ्वीचा आणि सृष्टीचा निर्माण करता तू आहेस प्रभू परमेश्वरा. Praise the Lord. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी गौरवाने आम्ही तुझी स्तुती करत आहोत. Thank थँक्यू you, Lord. Thank you, Jesus. Praise the Lord. Praise the Lord. Glory to Glory to Jesus. Jesus. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Jesus. Hallelujah, sir. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती रुंद करीतो, पण करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती रुंद करीतो, पण करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापांच्या दरी तुनी वर आणिले मला. हो हो, किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती रुंद करीतो, पण गण्याला पुरे जीवा. किती आनंद हा. धावत होतो वेगे नाशाकडे जरी मी. धावत होतो वेगे नाशाकडे जरी मी. बोलावूनी मजला दाविले प्रेम करे. हो हो, किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती रुंद करीतो, पण करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती रुंद करीतो, पण करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा. Thank you, Jesus. Praise and worship you, Lord. Hallelujah. Son of glory, Son of glory. You alone are holy, holy, and glory, God. We give glory, God. You are the mighty, mighty, and wonderful God. Thank you, Father, for praise you, Jesus. Praise and worship you. Yarasa Sakara Sambara Shikara Yaraya. Oh, Yarasa Hallelujah, Sakara Jesus. Sambara Thank you, Shikara Lord. Yaraya. Thank you, Jesus. Praise the Jesus. Glory, Glorify Jesus. the Lord. प्रभू परमेश्वरा, आता आम्ही तुला स्तुतीचा पाठ अर्पण केलेला आहे प्रभू परमेश्वरा. आता तुझ्या अधिकाधिक जवळ येत आहोत प्रभू परमेश्वरा, तुझी आराधना करण्यासाठी. प्रभू येशू, हे येशू, तुझ्या अंगणामध्ये प्रवेश करण्या अगोदर आम्ही सर्वजण शांत होत आहोत. परत एकदा आमचं मन आम्ही स्थिर करत आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्ही संपूर्णतः लीन व नम्र होत आहोत, कारण तू महान आहेस. तुझ्याकडे येण्यासाठी हृदय परिवर्तन ही खूप महत्त्वाचे आहे Yes, Lord Jesus. आणि त्यासाठी आम्ही
आपल्या शरीराचे समर्पण करीत आहोत. वासना, स्वार्थ हाव सोडून देत आहोत. जगाच्या चालीरीतीशी समरूप होऊ नका, तर तुम्ही देवाची इच्छा समजून घ्या. स्वतःमध्ये परिवर्तन घडा, कारण आपलं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. म्हणून ते परमेश्वराचं शरीर आहे, ते रुजले पाहिजे आणि वाढले पाहिजे. तर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला स्वीकारा. या आराधनेमध्ये अधिकाधिक लीन होऊया, नम्र होऊया, त्या परमेश्वराच्या जवळ जाऊया. त्या परमेश्वराच्या जवळ जाऊन ह्या आराधनेचा आपण स्पर्श घेऊया. हुईयारा बरा 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 शियारा बरा 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 सकतर रसांत हुईयारा बरा 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 शियारा बरा. कोई नहीं तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन तुमसा कोई नहीं, तुमसा कोई तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन तुमसा कोई नहीं. यीशु मसीह ओ महिमा तेरी गाए आसमां गाए ज़मीन. यीशु मसीह ओ महिमा तेरी गाए आसमां गाए ज़मीन. तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन तुमसा कोई नहीं. अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल वो रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है. अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल वो रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी. हालेलुया हालेलुया हालेलुया
तुम सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं। Let them worship you, Lord. We give glory, glory, glory. तर आपण प्रभू परमेश्वराला अधिकाधिक आराधना देऊया. आपलं लक्ष त्या परमेश्वरावर आपण केंद्रित करूया. जगाच्या गोष्टींकडे आजूबाजूला न पाहता फक्त मी आणि माझा परमेश्वर आपण लक्ष केंद्रित करूया. तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीचे साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन राहा, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. खरोखर प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला सांगत आहेस की आम्ही नेहमी तुझं अनुकरण करू प्रभू परमेश्वरा, आणि ते अनुकरण करण्यासाठी प्रभू परमेश्वरा तुझी साथ, तुझं सहाय्य हे आराधनेमध्ये आम्ही मागत आहोत प्रभू परमेश्वरा. हे आराधनेमध्ये आम्हा सर्वावर तुझं आशीर्वाद तू भरभरून टाक प्रभू परमेश्वरा, जेणेकरून आम्ही सर्वस्व सोडून आम्ही तुझ्या मागे लागू प्रभू परमेश्वरा. आम्ही आमचा वधस्तंभ उचलून घेऊन तुला अनुसरावे प्रभू परमेश्वरा. म्हणून आम्हाला या आराधनेमध्ये तुझा स्पर्श कर. हुइयारा बरा 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 बरा, शियारा बरा 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 बरा, सकतरा सांतरा हुइयारा बरा 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 बरा, शियारा बरा बरा. Stood near back and forth, the waters so my soul longeth after thee. You alone are my heart desire, and I long to worship thee. You alone are my strength, my shield. To you alone may my spirit yield. You alone are my heart's desire, and I long to worship thee. You're my friend and you are my brother, even though you are a king. I love you more than any other, so much more than anything. You alone are my strength, my shield. To you alone may my spirit yield. You alone are my heart's desire, and I long to worship thee. I want you more than gold or silver, only you can satisfy. You alone are the real joy giver and the apple of my eye. You alone are my strength, my shield. To you alone may my spirit
desire and I long to worship Thee. As the deer panted for the waters, so my soul longeth after Thee. You alone are my heart's desire, and I long to worship तर अजूनही आपण आराधनेमध्ये आहोत. खरोखर परमेश्वर आपल्या सर्वावर खूप प्रेम करत आहे. प्रभू येशू, आमच्यासाठी त्या क्रूसावर तू प्राणाची आहुती दिलेली आहेस. इतका तू आमच्यावर प्रेम करत आहेस. एक वेळ जन्म दिलेली आई आपल्या मुलाला विसरेल, परंतु तू आम्हाला कधीच विसरणार नाहीस. थोडा वेळ शांत राहूया. परमेश्वर आपल्याशी बोलत आहे, त्याचा शब्द ऐकूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रिय बंधू भगिनींनो, पोप पायस 12 हे प्रार्थनेचं महत्त्व याविषयी आपल्याला सांगताना असा विचार म्हणतात की प्रार्थनेविना व्यक्ती म्हणजे मुळाविना झाड. मूळ नसेल तर झाड जगू शकत नाही. आणि या मुळांना दैनंदिन दररोज पाणी, सूर्यप्रकाश मिळणं आवश्यक आहे, तरच त्या झाडाची चांगली वाढ होऊ शकते. त्याप्रमाणे प्रार्थनेचं महत्त्व आणि व्याख्या आपल्यापुढे मांडताना पोप पायस 12 पुढे म्हणतात की प्रार्थना ही काही अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडणारे राखीव चाक नाही. राखीव चाक म्हणजे रिझर्व व्हील किंवा एक स्पेअर व्हील आपल्या गाडीमध्ये, आपल्या कारमध्ये असते. तशी प्रार्थना ही राखीव चाक नाही आहे, तर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला मार्गदर्शन करणारे ते सुकाणू, स्टेअरिंग व्हील आहे. ती म्हणजे आपली प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या गेल्या 2 आठवड्यामध्ये आपण प्रार्थना, त्याचे प्रकार, प्रार्थनामय जीवन, प्रार्थनेचं महत्त्व ह्या विषयावरती आपण मननचिंतन करत आहोत. त्यासाठी मी तुम्हाला ह्या प्रार्थनामय जीवनाच्या प्रवचन मालिकेमध्ये आतापर्यंत 2 पोप फ्रान्सिस यांचे जे विचार आहेत ते मांडलेले आहेत. प्रार्थनेचे रहस्य काय आहे, ख्रिस्ती भाविकांची प्रार्थना कशी असते, ख्रिस्ती भाविकांच्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य काय असतं, हे आपल्यापुढे मी मांडलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत 3रा भाग. पोप साहेबांनी एकूण 8 टॉक दिलेले आहेत प्रार्थनेचे प्रकार आणि प्रार्थनामय जीवनाबद्दल त्यांच्या ऑडियन्स ह्या माध्यमातून. आणि 3रा त्यांचा हा जो विषय आहे तो आहे निर्मितीच्या रहस्यावर प्रार्थनामय जीवन. निर्मितीचे रहस्य, देवाने जे आकाश पृथ्वी निर्माण केली त्यावरती ध्यान करणं, त्यावरती मननचिंतन करणं म्हणजे ईश्वराचे आभार मानणं, ईश्वराचे स्तवन करणं.
टू टेल गॉड वी आर व्हेरी थँकफुल टू यू, वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू. आणि ही एक प्रकारची प्रार्थना आहे असं ते त्यांच्या ह्या विषयाअंतर्गत आपल्यापुढे विचार मांडत आहेत. मी जरी पोप फ्रान्सिस यांच्या ह्या ऑडियन्सच्या माध्यमातील धर्मशिक्षणावरील प्रार्थनेवरील टॉकविषयी बोलत असलो तर त्यांचे हे धर्मशिक्षणाचे वर्ग म्हणजे हे प्रवचन म्हणजे त्याचं भाषांतर नाही आहे किंवा शब्दशः स्पष्टीकरण नाही आहे, तर त्यांचे विचार घेऊन जे माझ्या वाचनात जे विषय आलेले आहेत, माझे स्वतःचे अनुभव आहेत, आपण आजूबाजूला जे काय पाहतो ते सगळं एकत्र करून आपण हे एक एक प्रार्थनेचा भाग पाहत आहोत. निर्मितीच्या रहस्यावरती मननचिंतन करताना पोप साहेबांनी एकूण 4 मुद्दे मांडलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे निर्मितीच्या रहस्यात ईश्वराचे आभारस्तवनाचे गीत आहे. दुसरा मुद्दा निर्मितीमधील मृत मानवाचे स्थान आणि त्यावरील ध्यान हे विचार त्यांनी मांडलेले आहेत. तिसरा मुद्दा निर्मितीचे हे जे लेखन झालं, लिहिलं गेलं पुस्तक, उत्पत्तीच्या पुस्तकातील हे धडे, हे इस्रायल लोक बाबिलोनमध्ये हद्दपार असताना आणि त्यानंतर आल्यानंतर जे दुःखाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये, निराशेच्या काळामध्ये त्यांनी देवाचे आभार मानताना हे लिखाण केलेलं आहे. आणि चौथा मुद्दा पोपसाहेब म्हणतात की ही जी प्रार्थना आहे की देवाच्या निर्मितीवरती ध्यान आणि मनन चिंतन करून आपण देवाचे आभार मानायला पाहिजे. ती प्रार्थना आपल्याला दुःख सहनातून आशेकडे नेत असते, अंधारातून प्रकाशाकडे नेत असते, नैराश्याला समाप्त करून आशेला प्रबळ करत असते. आपण पहिला मुद्दा बघत आहोत की देवाची निर्मिती ह्यामध्ये आपण कसे आभार मानू शकतो. आपण बायबलचे पहिलेच पान उघडले तर आपल्याला जगाच्या निर्मितीचे सगळं वर्णन तिथे आपलं आढळतं. देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला, प्रकाश आणि अंधार निर्माण झाला. केवळ शब्दातून देवाने अंतराळ निर्माण केलं, ही भूमी निर्माण केली, हा समुद्र त्यांनी बनवला, आकाश, सूर्य, चंद्र, तारे, पशु, पक्षी, प्राणी आणि शेवटी सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणजे माणूस. आपण प्रत्येकजण मानवजात जणू काय त्या निर्मितीचा तो कळसच आहे. माझे मित्र फादर शैलेंद्र रॉड्रिक्स यांनी गॉड्स फिलॉसॉफर्स स्पीक हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये अगदी सुरुवातीच्या पानावरती निर्मितीविषयी त्याने भाष्य केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. त्यातील मला एक विचार खूप आवडला आणि तो म्हणजे की देवाने जग निर्माण करताना आपल्या शब्दाने निर्माण केलं, आपल्या बोलण्याने निर्माण केलं, परंतु मानवाची निर्मिती करताना परमेश्वर स्वतः त्याच्या हाताने त्यांनी निर्मिती केली. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या निर्मितीमध्ये देवाचा हात आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला, प्रत्येकाच्या शरीराला देवाच्या हाताचा स्पर्श झालेला आहे. केवढी सुंदर कल्पना मांडलेली आहे. आणि प्रत्येक निर्मितीच्या वेळेला परमेश्वरने सांगितलं की हे चांगलं आहे, हे सुंदर आहे, हे उत्कृष्ट आहे, हे सर्वोत्कृष्ट आहे. जणू काही निर्मितीचे रहस्य जाणताना, निर्मितीचे सौंदर्य निहाळताना आपल्या ओठावर उमटते ते देवाच्या आभारस्तवनाचे शब्द की वी आर ग्रेटफुल टू यू. आमच्या निर्मितीबद्दल, या अवघ्या निर्मितीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पोप फ्रान्सिस म्हणतात की हीच आपण केलेली आभाराची प्रार्थना होय. कॅथलिक ख्रिस्त सभेचा नवा श्रद्धाग्रंथ या पुस्तकामध्ये क्रमांक 2566 इथे आपण वाचतो की देव सर्व प्राण्यांना शून्यातून अस्तित्व देतो.
देवाने मनुष्यास वैभव व मोठेपणा ह्यांनी अलंकृत केल्यामुळे भूतलावर प्रभूचे नाम कितीतरी थोर आहे. हे देवदूतानंतर मनुष्यातच जाणण्याची क्षमता आहे. म्हणजे निर्मितीविषयी देवाचे आभार मानण्याची क्षमता ही देवदूतानंतर आपल्याकडे आहे. आणि म्हणूनच कधीतरी रंगीबेरंगी सुंदर आकर्षक फुलाकडे पहा, ते पाहणेच मुळे आपली प्रार्थना बनून जाते. एखाद्या काळोख्या रात्री ताऱ्यांनी सजलेले मंत्रमुग्ध करणारे तारांकित आकाश पहा, त्याचं वैभव पहा. कधीकधी मनमोहक सूर्योदय किंवा सूर्यास्त ते पहा. पक्ष्यांची किलबिलाट ऐका. वन्य प्राण्यांचे आपण डिस्कवरी चॅनलवरती त्यांचं जीवन बघतो. म्हणजे ते आपल्याला कधीच असं जंगलात जाऊन पाहता आलं नसतं. अनेक कॅमेऱ्यातून टिपलेलं त्यांचं जीवन, काही प्राण्यांच्या अगदी गुहेत आपल्याला ते चित्र प्रवेश करायला लावतं. तेव्हा त्या प्राण्यांचं जीवन एखाद्या लहान गोंडस बाळाच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य, हे सर्व पाहताना निहाळताना आपण एकच शब्द मनातून आपला एकच वाक्य मनातून येतं, भूतलावर प्रभूचे नाव कितीतरी थोर आहे. आणि म्हणूनच स्तोत्र क्रमांक 8 यामध्ये स्तोत्रकार जगाची उत्पत्तीविषयी आभारस्तवन गाताना म्हणतात, देवाचे नाव कितीच थोर आहे. तो म्हणतो की हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव कितीतरी थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. आकाश जे तुझे अंगुली कार्य आहे व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे तर मृत्य माणूस आम्ही मरणारे माणसं तो काय की त्याची तू आठवण करावी. मानव तो काय की त्याला तू दर्शन द्यावं. आणि मग पुढे स्तोत्र क्रमांक 49-48 वचन आपल्याला सांगतं, असा कोण मनुष्य आहे की तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही. माणूस आज आहे किंवा आणि उद्या नाही. हे आपण ह्या दिवसामध्ये मरणावरती करोना काळामध्ये सखोल चिंतन केलेलं आहे. असे असूनसुद्धा मी मृत्य माणूस असून मी एक दिवस मरणार आहे हे आपल्याला माहीत असूनसुद्धा देवाची सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणजे आपण, मी, तुम्ही, मानवजात. माणसाच्या निर्मितीच्या रहस्यावर चिंतन करू शकतो. माणूसच निर्मितीचे रहस्य जाणू शकतो. माणूसच देवाचे आभारस्तवन करू शकतो. आता आपण जर पाहिलं बायबलचा अभ्यास करताना तर उत्पत्तीच्या ह्या पुस्तकातील हे जे पहिले 11 धडे आहेत त्याचं लेखन हे इस्रायल लोक जेव्हा बाबिलोनमध्ये हद्दपार होते त्यावेळेला त्यांचे दुःख होतं, ते छळ होते, यातना होते, त्यातून ते साहित्य निर्मिती झालेली आहे. म्हणजे ते परक्याच्या सत्तेखाली होते, परक्याच्या देशामध्ये होते. ना घर, ना मंदिर, ना सामाजिक जीवन, ना धार्मिक जीवन. आणि अशा वेळेला त्या दुःखातून, त्या नैराश्यातून त्यांना देवाची आठवण व्हावी, देवाला विसरू नये, की देवाचे आपण आभार मानायला पाहिजेत. यासाठी त्यांना काहीतरी कारण पाहिजे होते, यासाठी त्याला काहीतरी निमित्त हवे होते. आणि म्हणूनच त्या विचारातूनच की देवाचे आभार मानले पाहिजे. तर कशासाठी आभार मानायचे की त्याने आपल्याला निर्माण केलं, त्याने जग निर्माण केलं, त्याचं अवघी सृष्टी निर्माण केली. आणि ते लिखाण हे त्या हद्दपारीच्या छळाच्या काळामध्ये दुःखाच्या आणि यातनेच्या आणि ते दुःख भोगत असताना तिथून निर्माण झालेले हे साहित्य आहे.
ते आपल्याला काय सांगतं की त्या आभाराच्या प्रार्थनेने त्या लोकांची आशा प्रबळ झाली. आणि जसजसे तुम्ही प्रार्थनेत रममाण व्हाल तसतशी आपली आशा ह्या प्रार्थनेमुळे बळकट होत जाते, प्रबळ होत जाते. आणि तेच आपण या उत्पत्तीच्या पहिल्या निर्मितीच्या वर्णनामध्ये पाहतो. दुःखामध्ये माणूस देवाची आवर्जून आठवण करतो. ह्या करोना काळामध्ये हा करोना व्हायरस जावा, हे संकट आपल्यापासून दूर व्हावं, मुक्ती मिळावी, लस मिळावी म्हणून आपण कितीतरी जण प्रार्थना करत आहोत. देवाकडे हे दररोजची मागणी करत आहोत. पण या दुःखामध्ये आपण हतबल झालो नाही आहेत. दुःखातून, नैराश्यातून, छळातून प्रार्थना आपल्याला बळ देत असते. प्रार्थना आपल्याला आशेचं किरण दाखवत असते. आपल्या वसईमधील माझा एक मित्र की करोना काळामध्ये त्याच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. सगळं लॉकडाऊन आणि डॉक्टरकडे जायचं कसं आणि कसं व्हायचं. आणि ह्या सगळ्या काळामध्ये ते आजार डिटेक्ट होऊन नंतर केमोसुद्धा सुरुवात केली. अलीकडच्या काही दिवसामध्ये मला अशी बातमी आली, त्याने मला फोन केला की त्यांच्या घरामध्ये त्याच्या भावाला टायफॉईड झालेला आहे, तो हॉस्पिटलला आहे. त्याला टायफॉईड झालेला आहे, पण तो हॉस्पिटलवर जाऊ शकत नाही कारण मग घरामध्ये कोणी पाहायला नाही आहे. आईला कोरोना झालेला आहे, तिला हॉस्पिटल न्यायचं आहे. बहिणीला कोरोनाने ग्रासलेला आहे, तिला हॉस्पिटल न्यायचं आहे. म्हणजे अंधारच अंधार, दुःखच दुःख त्या जीवनामध्ये. अशा वेळेला त्यांनी मला फोन केला, फादर तुम्ही फक्त प्रार्थना करा, फादर तुमच्या प्रार्थनेमध्ये आमची आठवण ठेवा, तुम्ही या दिवसामध्ये दररोज माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मला सांगण्यास आनंद होतो की एक 10-12 दिवसानंतर त्याची आई हॉस्पिटलमधून चांगल्या आजाराला मात करून परत आली. तेव्हा तिने पहिला फोन मला करायला सांगितला, पोरा पहिला फादरला फोन कर. आणि कशासाठी फोन केला? आभार मानण्यासाठी. कशासाठी आभार मानले? प्रार्थना केल्याबद्दल. ही प्रार्थना असा जीवनामध्ये आपल्या चमत्कार घडत असते. प्रार्थना आपल्या नैराश्यातून आशेकडे नेत असते आणि आशा बळकट करत असते. प्रार्थना आम्हाला प्रज्वलित करत असते. प्रार्थना आपल्या आत्म्याला प्रकाशित करत असते. प्रार्थना आपल्या हृदयाला प्रकाशमय करत असते. अवघा चेहरा प्रार्थनेमुळे आपला उजळतो आणि प्रार्थनेमुळे आपण आनंदाचे क्षण अनुभवतो. आणि मग आनंदाच्या डोही आनंद तरंग अशी आपली अवस्था होत असते. जीवन सुंदर आहे. क्षणिक दुःखापेक्षा, दुःखाला दोष देण्यापेक्षा जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने आपल्याला घालवता येतो. त्यासाठी प्रार्थना आपल्याला प्रेरणादायी ठरत असते. प्रिय बंधू भगिनींनो, निसर्ग जो देवाने उत्पन्न केलेला आहे, बनवलेला आहे, त्या निसर्गावरती आपण देवाची सही पाहतो. देवाने पृथ्वी आणि मला त्याच्या प्रेमापोटी आउट ऑफ हिज लव त्याने आपल्याला निर्माण केलेला आहे. आणि तोच देव आपल्याला त्याचे आभारस्तवन करण्यास सहाय्य करत असतो. जेव्हा आपण निसर्गावर पाहतो, झाडं पानं हे जे निर्माण केलेलं सर्व अवघड जग पाहतो, तेव्हा साहजिकच आपल्या मनामध्ये देवाच्या आभाराचे शब्द उमटतात. थँक्यू अँड थँक्यू इज अ ब्युटिफुल प्रेयर. आपण देवाचे आभार मानतो आणि आभार ही सर्वोत्कृष्ट एक सर्वांग सुंदर अशी प्रार्थना आहे. तुला भक्तीने
मातीच्या रूपात आहेस लपलेला, माझे सर्व काळीज मी तुला देतो, काठी लक्ष लावून आनंदी होतो, दृष्टीस हातास जीवेस तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही, सत्यमानी तो मी शब्द देव पुत्राचे, काठी त्या सत्याहून नाही इच्छास दुसरे. साक्रामेंताच्या रूपाने प्रभू परमेश्वर आपणामध्ये हजर आहे. आपण आज त्याची भक्ती करत आहोत, त्याची आराधना करत आहोत. यशिया संदेशात सांगत आहे की परमेश्वरावर सर्व काल भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रयदुर्ग आहे. परमेश्वरावर सर्व काल भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रयदुर्ग आहे. तर आपण आपली प्रत्येकाची भिस्त, आपला भरोसा, आपला विश्वास, आपली श्रद्धा फक्त या जिवंत देवावर आपण ठेवणार आहोत. त्याच्या सान्निध्यात त्याची आराधना करण्यासाठी आपण संपूर्णपणे आपण त्याला शरण जाऊया. इतिहासाच्या पुस्तकात, दुसऱ्या पुस्तकात आपण वाचतो की शल्मोनाने प्रार्थना करणे संपल्यावर स्वर्गातून अग्नीने येऊन होमबली व यज्ञबली भस्म केले आणि परमेश्वराच्या तेजाने ते मंदिर भरून गेले. याजकास परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने ते भरून गेले होते. अग्नी खाली आला आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर फाकले. तेव्हा सर्व इस्रायल लोक ते पाहत राहिले. जमिनीवरच्या फरसबंदीपर्यंत त्यांनी आपली मुखे लपवून नमन केले आणि परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे असे म्हणून त्याने त्याचे उपकार स्मरण केले. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. आपण त्याची आराधना करूया, त्याला आपण नमन करूया. परमेश्वर आमची आराधना करतो, तुला शरण येतो प्रभू. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. ओ रब 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 रही तू चलता चल, राहों पे बढ़ता चल, राही तू चलता चल, राहों पे बढ़ता चल, यीशु तेरे साथ है, किसी बात की परवाह न कर, राही तू चलता चल, राहों पे बढ़ता चल,
राही तू चलता चल, राहों पे बढ़ता चल, अपनी सारी चिंताओं को यीशु को दे दो, अपनी सारी चिंताओं को यीशु को दे दो। उसने कहा मुझको तुम्हारा हर पल ध्यान है, हर पल ध्यान है, हर पल ध्यान है। राही तू चलता चल, राहों पे बढ़ता चल, राही तू चलता चल, राहों पे बढ़ता चल। आमोस संदेष्ट अध्याय 5 वचन 6 मध्ये सांगत आहे की परमेश्वरास शरण जा म्हणजे वाचाल, परमेश्वरास शरण जा म्हणजे वाचाल. आणि प्रत्येक आज या पृथ्वीवरील प्रत्येक माणूस, प्रत्येक मनुष्य वाचण्याचा प्रयत्न करत आहे. आजारापासून, कोरोनापासून आणि इतर सर्व गोष्टींपासून, संकटापासून वाचण्याचा, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आमोस आपल्याला सांगत आहे की परमेश्वरास शरण जा म्हणजे वाचाल. आणि पुढे तो सांगत आहे की तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा, तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हाबरोबर असेल. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. प्रभू परमेश्वर, आज आम्ही तुला शरण येतो प्रभू परमेश्वर, आणि आमचा विश्वास आहे, आमची श्रद्धा आहे, तू आम्हाला वाचवणार आहेस. प्रत्येक व्यक्तीला आज या संकटातून तू वाचवणार आहेस, प्रत्येकाला बरं करणार आहेस. जे आजार आहेत त्यांना तू चांगला आरोग्य देणार आहेस, त्यांना तू मुक्त करणार आहेस. आमचा तू परमेश्वर आहेस, मुक्ती देणार आहेस, तू आमचा परमेश्वर आहेस. तुला आम्ही आराधना देतो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया लॉर्ड. अगर तू यीशु को माझी बनाए तो नैया पार लगेगी। अगर तू यीशु को माझी बनाए तो नैया पार लगेगी। आंधी आए या आए तूफान टूटेंगे ना तेरे अरमान, टूटेंगे ना तेरे अरमान, टूटेंगे ना तेरे अरमान। राही तू चलता चल, राहों पे बढ़ता चल। राही तू चलता चल, राहों पे बढ़ता आपण शांतपणे प्रभूची आराधना करूया, त्याच्यासमोर नतमस्तक होऊया.
हृदयातून अंतःकरणातून त्याला आपण आराधना देऊया. प्रभूच्या आशीर्वादासाठी आपण आपल्या मनाची तयारी करूया. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, ते स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेनं विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांना पाठवून दे. त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदानं स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र, आमचा प्रभू, ज्याला तू पाठवलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्मेच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो ग्रासिया, आमच्या धर्मप्रांतांच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेजा, धर्मप्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्यांच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्यांच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया, भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीन तव उपासना ही, अंत जुण्याचा हो झाला. गहन इंद्रिया हे हो गुण, गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्वशक्तिमय पिता सनातन, नंदन त्याचा प्रभु आमचा. उभयापासून या प्रसवे जो, तो शुद्धात्मा ईशामुचा. मंगल भावे स्तवू तयाला, करूया
रैख्याला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिली, तीच चवगुडीत समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख व मरण ह्यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे. तर आम्ही तुझे शरीर व रक्त ह्यांची पवित्र रहस्य अशा प्रकारानं आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आम्हामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तो युगानुयुग जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमीन. धन्यवाद. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. आलताराच्या अतिपवित्र साक्रमेंतात येशू धन्य असो. आलताराच्या अतिपवित्र साक्रमेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय सर्गनयन धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतां व संतांकरवी धन्य असो. देव आपल्या दूतां व संतांकरवी धन्य असो. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोक्षा. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोक्षा. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान
करूया जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार. जगाला संजीवनाची मानव नव जीवनाची जगाला संजीवनाची मानव नव जीवनाची सुवार्ता येशूची सुवार्ता येशूची सुवार्ता 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 मानव पुत्राची सुवार्ता 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 मानव पुत्राची अनिती पापांच्या मार्गावरी जगातील लोकांची न्यायनीती अधर्मापायी अशांती म्हणी मानवाला मृत्यूची भीती अनिती पापांच्या मार्गावरी जगातील लोकांची न्यायनीती अधर्मापायी अशांती म्हणी मानवाला मृत्यूची भीती पाप विनाशी तारंगाई पाप विनाशी तारंगाई अवतरला येशू जगती जगाला संजीवनाची मानव नव जीवनाची जगाला संजीवनाची मानव नव जीवनाची सुवार्ता येशूची सुवार्ता येशूची सुवार्ता सुवार्ता सुवार्ता
मानव नव जीवनाची सुवार्ता येशूची सुवार्ता येशूची सुवार्ता 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 मानव पुत्राची सुवार्ता 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 मानव पुत्राची मानव पुत्राची मानव पुत्राची प्रभूचा गौरव असो आता निष्ठा सर्वदा प्रभूचा गौरव असो आता निष्ठा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो आपण प्रभूची शांती एकमेकास देऊया.